हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आमच्याकडे मुसळधार पाऊस चालू आहे, 4 दिवस झाले. आणि मी आता सध्या योगाचा क्लास जॉईन करणार होती. यू कॅन सी हिअर. बट तब्येत खराब असल्यामुळे मला आज सुट्टी मिळाली आहे योगाला. आणि मला आजचा व्हिडिओ मी 1 महिन्यानंतर हा व्हिडिओ बनवतेय. जवळजवळ वेळ मिळत नाही ऍक्च्युली कामांमुळे. तर आजचं मोटिवेशन मिळालं आहे मला माझ्या आयुष्यातल्या शनीकडून. सो सॉरी मी असं शनी बोलतेय तुम्हाला. बट थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट, गायडन्स. यू ऑलवेज देअर फॉर अस. पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे आता घरातल्या डेकोरेशनचे जे आयटम्स आहेत ते कमी झालेत. आणि कपड्यांचा जो पसारा आहे तो डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणून माझ्या घरामध्ये सगळीकडे ते कपडे मिरवतायत. वरती हँग केलेत, सोफ्यावरती, बेडवरती, सगळीकडे. जस्ट आत्ताच मी खूप दिवसातून जवळजवळ 1 आठवड्यानंतर घर आवरले. घर म्हणजे कपड्यांचा पसारा ऍक्च्युली. कारण दॅट इज द लेंदी प्रोसेस आय फेल्ट की कपडे जे वाळत घातलेत ऑलरेडी ते वाळत नाहीयेत खूप दिवस, 4-4 दिवस. त्याच्यानंतर जो कपड्यांचा जो ढीग आहे तो फोल्ड करून त्या व्यवस्थित कपाटात जोपर्यंत जात नाही, दॅट ऑल्सो नीड द रिअल मोटिवेशन टू गेट दॅट वर्क कम्प्लीट. आज मला ते मोटिवेशन मी स्वतःला थोडी लाज वाटू दिली आहे त्या मोटिवेशनसाठी. आणि मी ती कामं आज आवरली आहेत. पावसाळ्यामध्ये काळजी घ्या स्वतःची. इवन तुम्ही जरी बाहेरचं खात नसाल, फिल्टरचं पाणी पित असाल तरी खूप चान्सेस आहेत आजारी पडण्याचे. त्यामुळे फिल्टरचं पाणी पित असाल तरी पाणी उकळवून प्या. बाहेरचं खाणं, तेलकट खाणं, इवन घरी सुद्धा तेलकट खाणं वगैरे अवॉइड करा. आणि ज्यांच्याकडे खूप जोरदार पाऊस चालू आहे तर ग्रॉसरी वगैरे एक्स्ट्राचे जे सामान आहे, मेडिसिन्स आहेत, तुमच्याकडे लहान मुलं असतील तर प्री प्लॅनिंग करून ठेवा. सगळ्या वस्तू आणून ठेवा घरामध्ये, जेणेकरून तुम्हाला परत इनकन्व्हिनियन्स फील होणार नाही.